नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने प्रियाचा मैनावती आणि सदा या दोघांना पैसे देतानाचा व्हिडिओ तयार केलेला असतो आणि तो व्हिडिओ कुटुंबातील सर्व सदस्यांना दाखवलेला असतो. तेव्हा इथे अश्विनने प्रियाबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकत तिची हकालपट्टी घरातून बाहेर केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने प्रियाची हकालपट्टी होते हे आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता नागराजच्या विरोधामध्ये महिपतने साक्ष द्यावी यासाठी अर्जुनने खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. तर इथे साक्षी जिवंत आहे हे सत्य अर्जुनला समजलेलं असतं. त्यामुळे आता या सत्याचा आपण महिपत आणि नागराजच्या विरोधामध्ये फायदा करून घेऊ शकतो. नागराज एवढा मोठा गुन्हेगार असूनसुद्धा महिपत त्याच्या विरोधामध्ये तोंड का उघडत नाही आहे असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे बघ महिपत, तू फक्त सुपारी घेतली होतीस, पण संपूर्ण कुटुंब मारण्याची सुपारी तर तुला नागराजनेच दिली होती ना. तोच गुन्हेगार आहे, आम्हाला माहिती आहे. फक्त आम्हाला तुझ्या तोंडून वधवून घ्यायचा आहे. मग तरीसुद्धा तू त्या नागराजला वाचवण्याचा का प्रयत्न करतोस? त्या नागराजने तुला डांबून ठेवलं होतं, तुला बांधून ठेवलं होतं, तुला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तू त्या नागराजलाच वाचवण्याचा प्रयत्न करतोयस का? कशासाठी? तेव्हा तू खरं खरं बोल. पण महिपत काहीच बोलत नाही. उलट अर्जुनला ॲटिट्यूड देऊन म्हणतो की इथल्या जेवणामध्ये आहे ना, मीठ खूप कमी असतं, त्यामुळे जरा इथल्या लोकांना सांगा जेवण जरा बरं बनवा म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, जेवण बरं बनवायला मी नक्कीच सांगेन, पण तू काही तोंड उघडणार नाही आहेस ना. आता तुझं तोंड कसं उघडायचं ते मला बरोबर माहिती आहे. आणि त्याच्यामध्येच नियतीने अर्जुनचं ऐकलेलं असतं आणि नियतीने अर्जुन आणि साक्षीची आता समोरासमोर भेट घडवून दिलेली असते. साक्षीचं जरी लक्ष नसेल तरीसुद्धा अर्जुनने साक्षीला बघितलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की महिपत, आता मला कळतंय नागराजच्या विरोधात तू साक्ष का देत नाहीस तर. कारण का तुझा हुकमी आहे का? तुझी इथे आता राणी म्हणजे साक्षी शिखरे ही बाहेर आहे. हुकमाची राणी तुझी बाहेर आहे आणि तिला कुणी धक्का लावू नये यासाठी तू नागराज आणि प्रियाच्या विरोधात एक शब्दसुद्धा काढत नव्हतास, हे मला आता कळले. मग साक्षी जिवंत आहे हे समजल्यानंतर मग अर्जुन तिच्या जिवंत असण्याचा फायदा तर करून घेणारच ना. अर्जुन जातो, महिपतला भेटतो आणि त्याला एक डील सांगतो. तो म्हणत असतो की हे बघ महिपत, तुझी मुलगी हुकमाची राणी साक्षी शिखरे जिवंत आहे आणि मी तिला माझ्या डोळ्याने बघितलं. महिपत म्हणतो शक्यच नाही, माझी साक्षी मेली आहे, तुम्हाला माहिती नाही का? अर्जुन म्हणतो हो का, मग ही गाडी कोण चालवते? अर्जुनने खूप हुशारीने, वकिली बुद्धीने त्याने साक्षीचे फोटोज काढलेले असतात पुरावा म्हणून, जेणेकरून इथे महिपतला कळावं की अर्जुनने खरोखरच साक्षीला बघितले. त्यामुळे पुरावा म्हणून ते फोटो काढण्यात आलेले असतात. अर्जुन म्हणतो की ही बघ, हीच तुझी आहे ना मुलगी साक्षी शिखरे. डोळे भरून बघ, कारण उद्यापासून तुझी मुलगी तुला दिसेल की नाही माहिती नाही ना. जर मी पोलिसांना सांगितलं साक्षी जिवंत आहे तर तिला पाताळातून सुद्धा शोधून काढतील आणि तुला हे माहिती आहे. 22 वर्षानंतर तुम्हाला जर मी तुमच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये टाकू शकतो तर साक्षी शिखरेची केस तर 3 वर्षांपूर्वीची आहे आणि त्याची तुला चांगलीच कल्पना आहे महिपत. 2.5 वर्ष आपण नेटाने ही केस लढत होतो. तेव्हा आता तू एक काम कर, नागराजच्या विरोधात साक्ष दे. 22 वर्षांपूर्वी नागराज किल्लेदारानेच तुला रविराज किल्लेदार यांचं कुटुंब आणि त्यांना इथे उद्ध्वस्त करण्याची सुपारी दिली होती. हे तू आता स्वतःहून सांग की नागराजनेच मला सुपारी दिली होती. जर तू हा गुन्हा कबूल केलास ना तरच तुझी मुलगी जिवंत आहे हे मी कुणालाही सांगणार नाही, असं अर्जुनने आता डील केलेलं असतं. तरीसुद्धा महिपत गप्प असतो. महिपत सगळा आरोप स्वतःवरती घ्यायला तयार असतो, पण तो इतका आपल्या मुलीच्या बाबतीत हळवा आहे आणि घाबरा आहे ना की तो नागराजचं नाव घेत नसतो. तेव्हा इथे आता महिपतला डील दिलेली असते. दुसऱ्या दिवसाचीच आता हेअरिंग घेतलेली असते आणि कोर्टामध्ये सगळेजण जमलेले असतात. अर्जुनने खूपच हुशारीने चैतन्याला त्याच्या मोबाईलमध्ये साक्षीचे असलेले फोटो त्याचे प्रिंट तयार करून आणायला सांगितलेले असतात. त्याच्यामध्ये आता कधी फोटो काढलेत, वेळ, टायमिंग सगळं काही असतं आणि तेव्हा ते फोटोज आता एन्व्हलपमध्ये असतात.
महिपतला अर्जुन म्हणत असतो की महिपत शिखरे, 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांना मारण्याची सुपारी तुला कुणी दिली होती ते मला सांग. सुपारी घेणारा कोण? महिपत म्हणतो, मीच आहे सुपारी घेणारा आणि मी हे सगळं कन्फेस केलेलं आहे आधीच. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की सुपारी घेणारा हा मीच होतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आणि देणारा कोण होता? सुपारी घेणारा तू होतास हे तू कबूल केलंस, पण तुला सुपारी देणारा कोण होता त्याचं नाव सांग, कारण का तो मूळ गुन्हेगार आहे. त्याने इथे मनामध्ये विचार आणला, एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आला, म्हणजे तो मोठा गुन्हेगार आहे. तेव्हा आता खरं बोलायचं, खरं सांग, तो व्यक्ती कोण होता? तेव्हा महिपत नागराजकडे बघत असतो. नागराज त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असतो आणि म्हणत असतो की तुझ्या मुलीला मारून टाकेन, तुझ्या मुलीला कापून टाकेन, अशा धमक्यासुद्धा नागराज इथे महिपतला देत असतो. आणि प्रिया तर घाबरलेली असते. प्रियाला वाटत असतं की आता महिपत शिखरे नागराजचं नाव घेतो की काय देवा. आणि तसंच होतं. महिपत काही बोलायला तयार नसतो. महिपत गप्प असतो. तो म्हणतो, मी सांगतोय ना, मी सुपारी घेतली होती, मीच मारले त्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते आम्हाला माहिती आहे की सुपारी तू घेतली होतीस. तो टेम्पो तुझ्याच इथे ड्रायव्हरने चालवला होता आणि त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. पण सुपारी देणारा कोण होता त्याचं नाव का तू सांगत नाही आहेस? सुपारी तू घेतलीस आम्हाला माहिती आहे, सुपारी देणारा कोण? नाही बोलत आहेस तू महिपत. महिपत गप्प असतो. महिपत काही बोलायला तयार नाही आहे, कारण शेवटीला 25 वर्षांची मैत्री आहे नागराज बरोबर. तेव्हा नागराज त्याच्याकडे आता बघत असतो आणि खुणावत असतो, काही बोलू नकोस. पण आता बोलल्याशिवाय पर्याय नसतो. बोललं तर पाहिजे, कारण एका बाजूला आड, एका बाजूला विहीर असते. एका बाजूला त्याची साक्षी आहे आणि दुसऱ्या बाजूला नागराज किल्लेदार आहे. पण आता मुलीकडचं पारडं हे भारी असतं. त्यामुळे त्याला आपल्या मुलीला फर्स्ट प्रायोरिटीवरती ठेवणं गरजेचं असतं, कारण ती त्याची लाडकी मुलगी आहे. आणि म्हणूनच महिपत आता गप्प बसत नाही, कारण अर्जुनने त्याला धमकी दिलेली असते, जर तू तोंड उघडलं नाहीस तर माझ्या हातामध्ये असलेले एन्व्हलप जज साहेबांकडे जाईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठा पुरावा आहे कुणाच्या तरी बाबतीत, हे तुला माहिती आहे महिपत. त्यामुळे आत्ताच्या आता बोल की तू कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस. तुला सुपारी देणारा व्यक्ती कोण होता हे आत्ताच्या आता तू सांग. तेव्हा इथे आता काहीही महिपत बोलत नसतो. तो म्हणतो, ठीक आहे जज साहेब, या फोटोंमध्ये म्हणजे ह्या एन्व्हलपमध्ये काही फोटोज आहेत, ते तुम्ही बघा, सत्य तुमच्या समोर येईल. आणि तेव्हा महिपत म्हणतो, 1 मिनिट थांबा. आणि तो म्हणतो की मला माफ करा, मी तुम्हाला आता सत्य सांगून टाकत आहे. आणि ते सत्य असं असतं की मला सुपारा देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नागराज किल्लेदार आहे. यानेच मला सुपारी दिली होती रविराज किल्लेदार यांना मारण्याची. कारण नागराज किल्लेदाराला रविराज किल्लेदाराची संपूर्ण प्रॉपर्टी, घर, बंगला, पैसा, अडका सगळं काही हवं होतं. आणि त्यासाठी फक्त रविराज किल्लेदारच नाही, तर त्याची बायको आणि मुलगी, म्हणजे वारसदारसुद्धा नको आणि हक्कदारसुद्धा नको, सगळ्यांना संपून टाक असं सांगण्यात आलेलं असतं. आणि त्याच्यामधून त्यांच्या सुदैवाने आणि ह्या दोघांच्या दुर्दैवाने ते दोघेजणही नाही तर तिघेजणही जिवंत राहिलेले असतात, पण वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्यामुळे इथे नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा झालेली असते. त्याला जन्मठेप आता सुनावण्यात आलेली असते. महिपतने सांगितलेलं असतं की मला सुपारी देणारा नागराज किल्लेदारच होता आणि हे सत्य आहे. तेव्हा इथे आता नागराजच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असते. तेव्हा इथे सगळेजण खुश असतात, आनंदी असतात. नागराज जाता जाता म्हणतो की अर्जुन, तुला खूप आनंद होतोय ना, मला जेलमध्ये पाठवून, जन्मठेपेसाठी पाठवून तू खूप खुश झालायस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या घरामध्ये नेमकं काय चाललं आहे ना हे तुलाच माहिती नाही आहे. तुमच्या इथे घरामध्ये एक गूढ लपलेलं आहे आणि ते फक्त मला माहिती आहे. आणि ते तुमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त करून टाकेल. पण तुम्ही माझ्या हातापाया पडायला याल तरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही आहे की ते गूढ, ते सत्य काय लपून राहिलेलं आहे. तुम्हाला कधीच नाही कळणार ते. तेव्हा सायली म्हणत असते, नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? नागराज म्हणतो, मी सांगणार नाही आहे. कितीही विचारलंत ना तरीसुद्धा मी सांगणार नाही. पण जे गूढ तुमच्या घरामध्ये आहे ना ते तुम्हाला कधीच कळणार नाही. पण ते तुमचं घर, अख्खं आयुष्य तुमचं उद्ध्वस्त करून टाकेल, एवढं मात्र नक्की. तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायली दोघेही टेन्शनमध्ये येतात. दोघेही विचार करत असतात की आपल्या घरामध्ये असं काय लपलेलं आहे ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही. अस्मिताई तर एकदम इनोसंट आहेत. बाबा, आई, पूर्णाजी हे तर घरातले आहेत, तत्वनिष्ठ आहेत.
अश्विन भाऊजी तर बिचारे इमोशनल आहेत, कुणाच्याही बोलण्यात येतात. आपण दोघेजण उरलो, आपण दोघे तर सगळ्यांसाठी इथे चांगलाच विचार करतो. मग आता कोण आहे जे आपल्या घरासाठी धोकादायक आहे? तर ती प्रिया. आणि प्रिया नागराज आणि मैपतसाठी काम करत होती. मग आता प्रिया ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या घरामध्ये आहे आणि ती आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, बाकी कुणीही नाही. अर्जुन सायलीने बरोबर प्रियाला ओळखलेलं असतं की ती व्यक्ती घर पोखरणारी दुसरी तिसरी कुणी नसून ती प्रियाच आहे. आणि तेव्हा सायलीने आता ठरवलेलं असतं की नागराजला 22 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपण आता फायनली मिळवून दिलेली आहे. आणि त्यानंतर इथे सायली म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. ती अर्जुनला त्याचं क्रेडिटसुद्धा देते. आणि त्यानंतर महिपत म्हणत असतो की अर्जुन सुभेदार, मी दिलेला शब्द पाळला, आता तुम्हीही दिलेला शब्द पाळा. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्कीच मी नाही पकडणार आहे तुमच्या मुलीला, ते पोलिसांचं काम आहे, ते त्यांचं ते बरोबर करतील. आणि त्यानंतर इथे अर्जुन आता घरी आलेला असतो. पण सायली आणि अर्जुन दोघेजण तोच विचार करत असतात की महिपत असं का बोलला असेल, याचा अर्थ प्रियापासून आपल्या घराला धोका आहे का? प्रिया नक्की काय करण्याचा प्रयत्न करते? तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही नका काळजी करू, ती मुलगी आपल्या कुटुंबाचा चांगला विचार करत नाही, हे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मग आपण का तिचा एवढा विचार करायचा? आणि करून करून काय करणार काय आहे ती? आपण सगळेजण आहोत ना आपल्या कुटुंबाची रक्षा करायला, तुम्ही चिंता करू नका. तेव्हा इथे सायली अर्जुनला धीर देत असते. अर्जुन इथे आता विचारात पडलेला असतो, पण सायली इथे स्थिर असते आणि ती प्रियावरती बारीक लक्ष ठेवून असते, तिच्या हालचालींवरती लक्ष ठेवून असते. नागराजच्या केसमधून सगळेजण निर्धास्त झालेले असतात. तेव्हा सायलीचा सगळा फोकस आता प्रियाकडे असतो. कुठे जाते, कुणाशी बोलते, सगळ्या गोष्टींवरती आता सायली हळूहळू बारीक सारीक लक्ष ठेवून असते. आणि त्यानंतर इथे आता प्रियाला फोन आलेला असतो मैनावती आणि सदाचा. त्या दोघांनी आता तिला बोलावून घेतलेलं असतं, ते सुद्धा अर्जंट. तेव्हा प्रिया म्हणते, मी आता नाही येऊ शकत. मैना सदा म्हणतात, ठीक आहे, मग आम्ही तिथे येतो आणि सगळ्यांना सांगतो की तूच आमची खरी मुलगी आहेस, ते तू सुद्धा त्या घरची सूनच आहेस ना. मग सायलीचे आई वडील म्हणून आम्ही कसे तिथे राहत होतो, तसे आता तुझे आई वडील म्हणून राहू, काय हरकत आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते, अजिबात नको, तुम्ही इथे अजिबात यायचं नाही आहे, मी तुम्हाला भेटायला येते. तुम्हाला पैसेच हवेत ना, मी तुम्हाला पैसे घेऊन भेटायला येते, पण प्लीज आता तुम्ही इथे येऊ नका. तेव्हा इथे सदा मैना म्हणतात, ठीक आहे, मग तूच आपल्या घरी ये आणि पैसे देऊन जा. पैसे दिलेस तर आम्ही कुठे तोंड उघडणार नाही गं. तेव्हा प्रिया म्हणते, आई बाबा इतकी कैदाशीण आहेत, खरंच मला काही कळत नाही, सारखे सारखे पैसे मी कुठून देणार आहे यांना तोंड बंद ठेवण्यासाठी. तेव्हा प्रिया आता आपली पर्स घेते आणि ती मैनावती सदाला भेटायला जायला निघते. तेव्हा सायली इथे प्रियाला फॉलो करत असते, तिच्या मागे मागे चालत असते, लपून बसत असते. त्यानंतर रिक्षा पकडून त्या दोघीजणी आता सदा आणि मैनावतीच्या घरापर्यंत पोचलेले असतात. सायली आता लपून छपून बघत असते प्रियाचं बोलणं वागणं. तेव्हा ते दोघं तिची माया घेत असतात. आणि त्यानंतर प्रिया ते पैसे घेते आणि त्यांच्या हातामध्ये देते आणि म्हणते, हे घ्या पैसे घ्या, पण तुमचं तोंड बंद ठेवा. तेव्हा इथे प्रिया मैनावती आणि सदा लोखंडे यांना आता पैसे देत असते आणि त्यांचं तोंड बंद करायला सांगत असते. तेव्हा त्यांचा बोलतानाचा पैसे देतानाचा व्हिडिओ सायलीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो. आणि त्यानंतर संपूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर सायली घरी येते आणि त्यानंतर प्रियासुद्धा घरी आलेली असते. तोपर्यंत सायलीने सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबांना एकत्रित बोलावलेलं असतं. अश्विनला सुद्धा फोन करून सायलीने घरी बोलावलेलं असतं काहीच वेळांसाठी. आणि तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणत असते की हे सगळं काय आहे, तुम्ही सगळेजण असे एकत्र का जमा झालात? तेव्हा सायली म्हणते, कारण मला एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे आणि तीसुद्धा तुझ्या बाबतीतच आहे प्रिया. तेव्हा प्रिया म्हणते, काय आहे? तेव्हा प्रिया मैनावती आणि सदाला भेटायला गेली होती आणि त्यांना पैसे देत होती, त्यांचं तोंड बंद करायला सांगत होती. तो व्हिडिओ आता प्रियाने इथे आता मूर्खपणा केलेला असतो, तो सायलीने पूर्णपणे रेकॉर्ड करून इथे आपल्या घरच्या लोकांना दाखवलेला असतो. अश्विनला, सुभेदार किल्लेदार सगळेजण तो व्हिडिओ बघतात, ज्याच्यामध्ये मैनावती आणि सदा तिचे आईवडील आहेत आणि ती त्यांना तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे द्यायला जाते. ही गोष्ट अश्विनला समजलेली असते आणि अश्विनला त्या गोष्टीचा खूप जास्त राग येतो. त्याला तिने फसवणूक केलेली अजिबात आवडत नाही आणि तो आता त्या गोष्टीवरती रागवलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, बास झालं तर मी बास झालं,
तेव्हा प्रिया म्हणते, मला माफ कर, मी खोटं बोलले तुझ्याशी, पण एकदा माझं ऐकून घे. तेव्हा अश्विन म्हणतो, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं, आता मला माझ्या मनाचं ऐकू दे. तू आत्ताच्या आता इथून चालती हो. मी वेडं पाऊल उचलण्याआधीच तू इथून चालती हो. लवकरच तुझ्याकडे डिवोर्स पेपरसुद्धा पोचतील. जा तू तुझ्या आईवडिलांकडे, सदा आणि मैना या दोघांकडे जा, असं अश्विनने सांगत तिला घरातून हाकलून दिलेले असते.